नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर चला आजचा व्लॉग आहे माझा किचनची सफाई. म्हणजे आज फक्त मी चिमणी साफ करते आहे आणि जी बाकीची किचनची सफाई केली त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ टाकेन की. तर झालं असं की ना चिमणी म्हणजे खूपच तेलकट झाली होती. तर माझ्याकडे एक लिक्विड होतं जे मी मिशोवरून मागवलं होतं, ते संपलं होतं. माझ्या लक्षात नाही आलं, मी ते ऑर्डरच केलं नाही आणि मग जेवढं होतं तेवढं मी आधी त्याच्यावर ओतून घेतलं. आता काय करायचं, हे डाग कसे निघतील म्हणून मी जरा विचार केला. तर मला एक आलं दिसलं, ते जे आपण व्हाईट कपड्यासाठी वापरतो ना, तो आला. तर मी तो पटकन घेतला आणि मी म्हटलं चला आपण ट्राय तरी करूया नवीन काहीतरी, कदाचित ह्याने फरक पडेल आणि लगेच हा तेलकटपणा निघून जाईल आणि आपल्याला जास्त घासावं पण नाही लागणार. तर मग मी ते एक स्क्रबर घेतला स्टीलचा आणि त्याच्यावर थोडंसं आलं टाकलं आणि घासून बघितलं. तर खरंच रिझल्ट इतका छान होता ना, म्हणजे मला अजिबात ते जोरात घासावं नाही लागलं. एकदम इझिली हलक्या हाताने मी ते घासलं, कारण त्याला चरे पडतील म्हणून मी एकदम हलक्या हाताने घासत होते. तुम्ही बघू शकता एकदम अलगद हात फिरवते मी आणि इतकं ते चिवट डाग होते ते त्या आल्याने निघाले सगळे. बघा माझा स्क्रब पण बघा किती चिवट झाला आहे. आणि तुम्ही पण हा ट्राय करा, हा नवीन प्रयोग आहे, जरा नक्की ट्राय करा. असं पण ते पॅनलच पडलेलं असतं, किती स्वच्छ यूज पण होते, तरी याचाच डाग यूज करा नाही आहे. सगळ्या कोपऱ्यात सुद्धा मी त्याला चांगलं क्लीन करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं निघालं आहे. पण आता बॅक साईडला काय करायचं, तर बॅक साईडला ह्या स्क्रबने मी ट्राय केलं, पण ते जे आतल्या ज्या खाचा आहेत ना त्याच्यामध्ये तो काही स्क्रब जात नव्हता. तर मग मी म्हटलं आता काय करायचं, कोणतं यूज करायचं, म्हणून मग मी म्हटलं की आपण थोडा ब्रश घेऊन बघूया, जो कपडे घासायचा ब्रश असतो ना, तर माझ्याकडे एक ब्रश होता, मग मी तो ट्राय केला. तर त्यानेही खरंच खूप सगळं निघालं त्याच्यामधून, कारण त्याचे जे दात होते ते आतमध्ये बरोबर व्यवस्थित म्हणजे थोडं राहत होतं तेलकट, तेही मला आवडत नव्हतं. म्हणून मी काय केलं, साबण खूप भरपूर साबण लावला आणि थोडा वेळ तसंच ठेवून दिलं, कारण पुढचं तर सर्व निघालं होतं, मागचंही बऱ्यापैकी निघालेलं, पण जे त्याच्यामध्ये जे बसलं होतं ना, जे साईडला, ते कसं काढायचं त्याच्यासाठी ना मग मी काय केलं, साबण लावून ठेवलं, म्हणजे ते थोडा वेळ भिजेल. जे पण ते काठावर राहतं ना, आता ते जे मधलं गॅप दिसतो त्याच्या काठांमध्ये राहत होतं, कारण तिथे काहीच बसत नव्हतं ना, ब्रश बसत होता ना, स्क्रब लागत होतं. ते नंतर मी घासायला घेतलं, ते खरं तर इतकं खराब झालं नव्हतं, म्हणजे त्याच्यामध्ये ऑइलच साठलेलं नव्हतं अजिबात. जे ते ऑइल होतं ते सगळं पॅनललाच चिकटलेलं होतं आणि ह्या चिमणीला वर्षभर झालं असेल, त्यामुळे कदाचित जास्त खराब नसेल झालं. तर मग हे पण मी एकदम व्यवस्थित घासून घेतलं होतं. आतमध्ये तेल नव्हतं, पण साईडला ना ते जे तेलाचे चिवट डाग होते ना ते चिकटलेले होते. हे बघा तुम्ही बघू शकता, शेगडीवरती सुद्धा कसं पडलेलं होतं ते सगळं. मी ते चमच्याने खरडून काढलं होतं. ते तेल सगळं ना आजूबाजूलाच लागत होतं. हे बघा आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती ते तेलाचे चिवट डाग आहेत. आता ह्याच्यावर जे तेलाचे डाग आहेत ना ते लगेच निघत नाहीत, सहजासहजी निघत नाहीत. आणि तुम्ही जर दुसरा जो स्टीलचा स्क्रब वापरला तर त्याला चरे पडतात. तर काय करायचं, हा सॉफ्टवाला स्क्रबर घ्यायचा आणि त्याच्यानंतर साबण आणि थोडंसं पाणी मिक्स करून तर थोडं ओलसर, थोडं 10 ते 15 मिनटं सगळीकडे लावून ठेवायचं साबण. त्यामुळे काय होतं, ते तेलाचे डाग आहेत ना ते थोडे भिजून असं लगेच निघतात. म्हणजे जर तुम्ही स्क्रब केलं ना तर ते जे सुकलेले डाग होते ना ते थोडे ओलसर होतात आणि ते सहज निघून जातात. तुम्ही बघितलं असेल, आता मी सगळीकडे खूप चांगल्या प्रकारे ते सगळं घासून घेत होती. त्यानंतर ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि मग तुम्ही हा माझा रिझल्ट बघा. चिमणी बघा किती छान निघाली, कुठेच तुम्हाला डाग दिसणार नाही किंवा काहीच नाही, एकदम व्यवस्थित, एकदम नव्यासारखी चिमणी. मी दिलेली ट्रिक नक्की यूज करा आणि बघा तुमची चिमणी कशी चकाचक निघते आहे. आता माझ्या चिमणीच्या काचेमध्ये तर माझं मागचं घर सगळं दिसतं आहे, बघितलं. वरतून पण बघा, वरतूनही मी पूर्ण क्लीन केली आहे. इकडे तर खूप असं ते ऑइलने किंवा डस्टने ना पूर्ण ते कठीण होऊन जातो, तिथे थर एकदम कठीण थर येतो. तर तोही तुम्ही थोडा वेळ असा भिजत ठेवला की नाही तर तो आरामात निघून जाईल. फक्त तुम्हालाच ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे, बस झालं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीलाही ही ट्रिक सांगा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.